पुण्यात अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यासाठी या अंमली पदार्थांचा पुरवठा हे सातत्याने पोलिसांच्या कारवाईमध्ये आपल्याला आढळून येतं। मात्र त्याहून पुढचा धक्कादायक प्रकार म्हणजे आता हे अंमली पदार्थ कुरिअरच्या मार्फत मागवले जात असल्याचं समोर आलं। एका कारवाईच्या दरम्यान तपासांती पोलिसांना हे आढळलं की पुण्यातील अनेक जण कुरिअरच्या मार्फत हे मेफेड्रॉन नावाचं अंमली पदार्थ जे आहेत ते मागवतायत आणि त्यानंतर पोलिसांनी जेव्हा चौकशी सुरू केली तेव्हा 100हून अधिक लोकांनी हे मेफेड्रॉन कुरिअरच्या मार्फत मागवल्याचं स्पष्ट झालं। आपल्यासोबत पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे सर आहेत। सर, नक्की याची सुरुवात कशी झाली आणि पुढे काय काय आपल्याला आढळलं यामध्ये? पुणे पोलिसांनी माननीय गृहमंत्री यांचा ड्रग फ्री पुणे सिटी आणि ड्रग फ्री महाराष्ट्र या कॅम्पेनच्या अंतर्गत निर्धार नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जिथे ड्रग्सचं सेवन होतं, उत्पादन होतं आणि पुरवठा होतो अशा सर्व ठिकाणी कारवाई पुणे पोलिसांनी सुरू केलेली आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे, फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा जवळ 3.5 कोटीच्या आसपास मेफेड्रॉन ड्रग वेगवेगळ्या ठिकाणी रेड करून पोलिसांनी पकडलं होतं आणि त्यामध्ये सुद्धा कुरिअर मार्फत लंडनला त्याचा पुरवठा होत होता असं आपण निष्पन्न झालं होतं। नव्याने मागच्या 15 दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एक कारवाई केलेली आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा किलोच्या आसपास MD ड्रग आपण जप्त केलेला आहे आणि याच्यामध्ये काही पुढे तपास करत असताना आपल्याला काही डार्क वेबसारख्या कंपनीज आणि त्याच्यामध्ये कुरिअरच्या ज्या कंपनी अशा ज्या डार्क वेबवरती ऑपरेट करतात अशी आपल्याला तपासामध्ये निष्पन्न झालं। काही त्यांनी ज्यांना कुरिअर पुरवठा केलेला आहे अशी एक आपण यादी तयार केलेली आहे। त्याचा आता पाठपुरावा आणि शोध आणि व्हेरिफिकेशन या सर्व गोष्टींचं की खरोखर डिलिव्हरी झाली की नाही झाली याचा आता पुणे पोलीस तपास करत आहेत। किती लोकांनी या डार्क वेबच्या मार्फत जे कुरिअर पाठवतात त्यांच्याशी संपर्क केला होता? त्यापैकी किती जणांच्या पत्त्यांवरती आपण पोहोचलो किंवा त्यांच्या कुटुंबियांशी आपण संपर्क केला? प्राथमिक तपासामध्ये 119 जणांची आतापर्यंत माहिती पुणे पोलिसांना प्राप्त झालेली आहे। त्यातले काही पत्ते मिळून आपल्याला सध्या व्हेरिफिकेशन नाही झालं, पण जवळ 70च्या आसपास आपले पत्ते व्हेरिफिकेशन प्रगतीपथावर झालेलं आहे। त्यातले काही ठिकाणी व्हेरिफिकेशन खरोखर डिलिव्हरी झाली की नाही पुणे पोलीस आता तपास करत आहेत। हे जे काही मेफेड्रॉन मागवणारे आहेत तर ते साधारणपणे काय बॅकग्राऊंडचे आहेत? म्हणजे विद्यार्थी आहेत, नोकरी करणारे आहेत, काय वयोगटातले आहेत? 25 ते 40 या वयोगटामधले बरेच जण आहेत आणि काही विद्यार्थीचे पण आहेत, काही नोकरदार वर्गातले पण आहेत लोक आणि काही हमाल मजुरी करणारी पण काही लोकांची त्यात आपल्याला निष्पन्न होत आहेत। व्हेरिफिकेशन खरोखर ती डिलिव्हरी झाली किंवा नाही आणि झाली असल्यास त्याचे कशाप्रमाणे पेमेंट वगैरे हे सर पुणे पोलीस तपास करतात। कोणाच्या कुटुंबियांशी संपर्क साधलाय? कारण त्यांच्या कुटुंबियांना तर हे माहीत नसेल की ते जे मागवत आहेत कुरिअरच्या मार्फत ते मेफेड्रॉन आहे, अंमली पदार्थ आहे। नाही, अजून तसा संपर्क झालेला नाही, पण ती प्रक्रिया आम्ही करणार आहोत। अच्छा, आणि काय नावाने हे मागवत होते? म्हणजे घरी येणारं कुरिअर हे अर्थातच घरातला इतर कोणीही व्यक्ती तो पाहू शकतो, मग हे काय नक्की कसं हे करत होते की घरातल्यांनाही कळता कामा नये आणि घरी बरोबर ते कुरिअर पोहोचावं? नाही, असं स्पेसिफिक असं काही नाही, नावानिशी ते कुरिअर मागवलेलं आहे, त्यामुळे आता ते एक्झॅक्टली त्याचे कसे डिटेल्स आहेत ते पुणे आपण तपासामध्ये करत आहोत। अच्छा, आणि स्पेसिफिक कुठल्या एका सेक्टरमधले लोक अधिक आहेत असं काही आढळलंय आपल्याला? असं काही नाही। आणि किती रुपयांसाठी एक म्हणजे एकाने समजा कुरिअर मागवायचं ठरवलं तर किती ग्रॅम तो मागवत होता असं काही आहे स्पेसिफिक, किंवा साधारणपणे प्रमाण म्हणजे 50 ग्रॅम 100 ग्रॅम, आणि त्यासाठी किती रुपये त्याला खर्च करावे लागत होते? युजली MD हे 2 ते 3 ग्रॅमच्या आसपास ते मागवतात आणि युजली ते 2 ते 5 ग्रॅमच्या मधली अमाऊंट असते। अच्छा, आणि हे सर पुण्याच्या व्यतिरिक्त इतरही महाराष्ट्रामध्ये असं आढळून आलंय की काही वेळा हे कुरिअरने अशा प्रकारे मागवलं जातं, तर मग याच्यावरती आता उपाय काय? हे असं जर मागवलं जाते तर ते मागवलं जाऊ नये? कुरिअर ज्या कंपन्या आहेत त्यांचं सुद्धा वेळोवेळी तपासणी होणं गरजेचं आहे आणि अशा टाईपच्या ज्या शेडी ऑपरेटर्स असतात त्यांची पण तपासणी पुणे पोलीस करतात। आतापर्यंत मग यामध्ये अटक कोणाकोणाला झाली आहे कुरिअर कंपनीशी संबंधित किंवा जे डिलिव्हरी करणारे आहेत त्यांच्याशी? 1-2 जणांना आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आणि बाकीची प्रक्रिया सुरू आहे। थँक्यू सर। तर कुरिअरच्या मार्फत येणारं हे जे मेफेड्रॉन आहे ते मेफेड्रॉन असल्याचं या तरुणांच्या घरातल्या लोकांना समजत नव्हतं की आपल्या मुलांनी कुरिअरच्या मार्फत नक्की काय मागवलंय। आता हा पोलिसांच्या तपासाचा विषय आहे की काय नावानी हे मेफेड्रॉन मागवलं जात होतं, नक्की कुरिअर कंपनी काय डिलिव्हर करते आहे असं दाखवत होती, मागवणारा काय आपण विकत घेतो आहे हे दाखवत होता। त्यामुळं खरं तर
आपल्या घरी येणारा जो कुरिअरच्या मार्फत जो माल आहे तो नक्की काय आहे हे तपासून पाहण्याची गरज आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुरिअर कंपनीच्या नावाखाली जर हे असं मेफेड्रॉन पुरवलं जात असेल तर कुरिअर कंपन्यांची देखील व्यवस्थितपणे चौकशी होण्याची गरज आहे, जी पुणे पोलिसांनी सुरू केली आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.